हळद रुसली कुंकू असलं मालिकेत आज आपण बघणार आहे. बाळजाबाई आढळरावाच्या हाताला गजरा बांधते, पण आढळराव तो गजरा फेकून देतात. आता बाळजाबाईला खूप राग आलेला असतो. बाळजाबाई म्हणते, आढळराव गजरा फेकून दिला वय, एवढा राग आलाय का तुम्हाला? आढळराव दारू पिलेले असतात. बाळजाबाई म्हणते, आता दुष्यंतला सगळं सांगू का तुमचं कारनामं? आढळराव थोड्या क्षणासाठी पाठीमागचं सगळं आठवतात की त्यांची पहिली बायको अनुसया त्यांच्याच हातून मेलेली असते. बाळजाबाई म्हणते, आढळराव इकडं बघा माझ्याकडं, मी दुष्यंतला सगळं सांगेन म्हणून घाबरला का काय? बाळजाबाई म्हणते, नाही सांगणार आढळराव मी दुष्यंतला, पण तुम्ही मला सांगा ती कृष्णी काय करणार आहे? येत्या 12 दिवसात माझं साम्राज्य धुळीला मिळवणार असं म्हणायली मला ती. नक्की काय करणार आहे ती सांगा मला. बाळजाबाई आढळरावांना खूप रागात बोलत असते. इकडे आता कृष्णाला बाळजाबाईच्या कपाटात बाळजाबाईचे पायातली चाळ सापडतात. बाळजाबाई चाळ बांधून गावोगावी नाचत होती, पण ती आढळरावाची संपत्ती बघून आढळरावांच्या गळ्यात पडली. कृष्णाला अनुसयाचं सगळं बोलणं आठवत असतं, पण कृष्णाला अजूनही अनुसयाच्या बोलण्यावर विश्वासच बसत नसतो. इकडे आढळराव खूप लाचार होऊन बाळजाबाईला म्हणतात, बाळजा मला मारू नको, मी आईची शपथ घेऊन सांगतो, कृष्णा काय करणार आहे ते मला काय बी माहीत नाही, पण मला एक गोष्ट नक्की माहीत आहे. आढळरावाने बाळजाबाईसमोर हात जोडलेले असतात. खोटा अपराध घेऊन मनामध्ये ठेवून आढळराव आजपर्यंत बाळजाबाईला घाबरत आलेले असतात, पण आता यावेळी तसं नाही होत. आढळराव बाळजाबाईला म्हणतात, बाळजा आता मला तुझ्या चेहऱ्यावर भीती दिसती, तुला काळजी लागली की कृष्णा काहीतरी करल आणि तुझं साम्राज्य उद्ध्वस्त करल. बाळजाबाईला आढळरावांच्या या बोलण्याचा खूप राग येत असतो. आता बाळजाबाई आढळरावांच्या अंगावर हात उचलते. आढळराव लगेच बाळजाबाईचा हात धरतात. आढळराव म्हणतात, अगं ए बाळजा, दारू पिलोय म्हणून मी मेलोय असं समजू नको, अजून बी ताकद आहे माझ्यामध्ये. आढळराव म्हणतात, बाळजा एक गोष्ट लक्षात ठेव, दरवेळी तुम्हाला दुष्यंतची धमकी देतीस नवं. अगं काय होईल दुष्यंतला हे कळालं तर? एवढंच ना की मला घरातनं बाहेर काढेल तो, पण जर मी या घरातनं बाहेर पडलो तर मी तुझं सगळं पितळ गावकऱ्यांसमोर उघडं करीन, मग ह्यो दुष्यंत तुझं काय करील विचार कर तेवढा. आढळराव आता तिथून निघून जातात. आता बाळजाबाई म्हणते, आढळराव एवढा माज कसा काय आलाय तुम्हासनी? हे सगळं त्या कृष्णेमुळं होतंय, आता तिचा बंदोबस्त केलाच पाहिजे. इकडे आता कृष्णा बाळजाबाईच्या खोलीत अजून काही पुरावे सापडतात का ते बघत असते. कृष्णाला जमिनीची कागदपत्रं सापडतात. बाळजाबाईने लोकांकडून लुबाडलेल्या जमिनीची कागदपत्रं असतात ती, पण आता नेमकी त्याच वेळी बाळजाबाई खोलीकडे येत असते. कृष्णाला बाळजाबाईच्या पावलांचा आवाज येतो आणि कृष्णा लगेच तिथं खिडकी शेजारी लपते. आता बाळजाबाई आत येते, पण तिलासुद्धा थोडी शंका आलेली असते की घरात खोलीत कोणीतरी आलेलं आहे, म्हणून बाळजाबाई खिडकीकडे जाते, पण तिला कोणीच दिसत नाही. बाळजाबाई आता खिडकीचे पडदे लावते. कृष्णा तिथेच लपलेले असते. दुसऱ्या दिवशी सकाळी आता कृष्णा त्या दादांना सांगत असते, गादीमध्ये कापूस नीट भरा. आता तिथे दुष्यंत येतो आणि कृष्णाला विचारतो, काय मग कारभारीन बाई, काय चाललंय? कृष्णा विचार करते, दुष्यंत सरकारांना बाळजाबाईचं सगळं सत्य आत्ता लगेच सांगू का? दुष्यंत म्हणतो, कृष्णा कसला एवढा विचार करतेस, बोल ना. कृष्णा आता घुंगरू असं म्हणणार. एवढ्यातच दुष्यंतला एका गावकऱ्याचा फोन येतो. तो गावकरी म्हणत असतो, दुष्यंत सरकार, बाळजाबाईने लय मोठं नुकसान केलंय माझं, आम्हाला भिकेला लावलंय बाळजाबाईनं, आता तुम्हीच काहीतरी करा दुष्यंत सरकार. दुष्यंत म्हणतो, माझ्यावर आरोप करताय तुम्ही, ते पण आता निवडणुका जवळ आल्यात म्हणून? मला काय कळत नाही का? माझ्या आईची बदनामी करताय, तुम्हाला लाज वाटत नाही का? माझ्या आईनं गावासाठी तिचं अख्खं आयुष्य पणाला लावलं, पुन्हा जर असं काही म्हणाला तर माझ्यापेक्षा कोण वाईट नाही सांगतोय. दुष्यंत असं म्हणून फोन ठेवतो आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णा बघ ना ही लोक कशी आहेत, माझ्या आईला निवडणुकीत त्रास व्हावा म्हणून काहीही बोलतायत. आता दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा बोल ना, तुला काहीतरी सांगायचं होतं ना मला. कृष्णा आता विचार करते. दुष्यंत सरकार चिडलेले आहेत, आता जर मी काय बोलले तर ते योग्य होणार नाही. कृष्णा म्हणते, अहो काय नाही दुष्यंत सरकार, मी सहजच बोलले. दुष्यंत आता मुद्दाम तिथून जाण्याचं नाटक करतो, पण परत पाठीमागून येऊन कृष्णाची छेड काढत असतो. दुष्यंत हातात काडी घेऊन कृष्णाला टोचवत असतो. कृष्णा म्हणते, अहो काय करताय दुष्यंत सरकार? दुष्यंत कृष्णाच्या अंगावर कापूस टाकतो. कृष्णा पण त्याच्या अंगावर कापूस टाकत असते. दोघे एकमेकांसोबत प्रेमाची मजा घेत असतात. दुष्यंत कधी रोमॅन्टिक होईल हे सांगता येत नाही. आता दुष्यंत कृष्णाला मिठीच मारतो. इकडे आता अनुसया समरच्या डोक्याची मालिश करत असते. अनुसया समरला म्हणते, समर अरे खरंच की तू म्हणला ते करूनच दाखवलंस, त्या कृष्णेला आपल्या घरी घेऊन आला. समर म्हणतो, आय आपला शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे बघ. अनुसया म्हणते, समर अरे पर आपण समजा जे ठरवलंय तसंच होईल का? आता समर म्हणतो, आय आपण जसं ठरवलं तसंच होणार, तू बघच.
ती कृष्णा आपल्याच बाजूनं उभी राहणार. इकडे आता आढळराव दारूची अख्खी बाटली रिकामी करून सोफ्यावर झोपलेले असतात. आढळरावांची ही अवस्था बघवत नाही मित्रांनो. काही दिवसांपूर्वी आढळराव कसे होते हे आपण बघितलेच असेल. आता कृष्णा आढळरावांसाठी चहा घेऊन येते. कृष्णा म्हणते, आबा उठा की मी तुमच्यासाठी चहा आणलाय. आढळराव आता जागे होतात. कृष्णा म्हणते, आबा ही काय अवस्था करून घेतली हो तुम्ही. दिवस आणि रात्र नुसतं नशेमध्ये असताय. असं काय झालं ज्यामुळे एवढा त्रास करून घेताय. सांगा की आबा, मन मोकळं करा माझ्याकडे. त्या फोटोतल्या बाईकडं बघून तुम्ही काहीच का बोलत नाही आबा. आढळराव म्हणतात, पोरी बोलण्यासारखं खूप काय आहे माझ्या मनात, पण ते तू ऐकण्यासारखं नाही. त्यामुळं कृपा करून मला काहीही विचारू नकोस आणि माझ्याकडनं कुठल्या उत्तराची अपेक्षा बी ठेवू नकोस. आढळराव असं म्हणून तिथून निघून जातात. कृष्णा आता विचार करते, आता मला काहीही करून दुष्यंत सरकारांकडून काही माहिती मिळते का बघायलाच पाहिजे. इकडे आता दुष्यंत फोनवर बोलत असतो. तो कुणाला तरी म्हणत असतो, आईने लोकांसाठी ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या त्या एकत्र करा आणि सोशल मीडियावरती दाखवा, म्हणजे त्यामुळे माझ्या आईला निवडणुकीत फायदाच होईल. आता कृष्णा दुष्यंतला चहा घेऊन येते आणि म्हणते, दुष्यंत सरकार ऐका की, एक प्रश्न विचारू का. दुष्यंत म्हणतो, विचारा की. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुम्हाला भावंड का नाहीत हो. भाऊ किंवा बहीण कसा नाही तुम्हाला. दुष्यंत म्हणतो, आहे ना कृष्णा, जयकांत माझा भाऊच आहे ना. कृष्णा म्हणते, तसं नाही हो दुष्यंत सरकार, मी सख्या भावंडाबद्दल बोलते. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुमच्या पाठीशी एखादा भाऊ किंवा बहीण असावा असं नाही वाटलं का आढळराव आणि बाळजाबाईला. दुष्यंत म्हणतो, हा काय प्रश्न आहे कृष्णा, तुला माहिती आहे ना त्या दोघांचं नातं कसं आहे ते. दुष्यंत म्हणतो, मला वाटतं माझ्या जन्मानंतर त्या दोघांमध्ये काहीच आपलेपणा आणि प्रेम उरलं नसेल. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुमच्यात आणि आबाच्यात असं काय झालं आहे ज्यामुळं तुमच्या दोघात अबोला आहे. दुष्यंत म्हणतो, कृष्णा मला माहिती आहे तुला या सगळ्यात माझी चूक दिसते. मीच त्यांचा रागराग करतो, त्यांच्याशी नीट बोलत नाही असं वाटतंय ना तुला. अगं तुला माहीत नाही तो माणूस कसा आहे. उद्याच्या भागात आपण बघणार आहे कृष्णा बाहेर निघालेले असते. आता बाळजाबाई म्हणते, कृष्णे रात्री असं एकट्या बाई माणसानं बाहेर फिरू नये, चांगलं नसतंय, काळजी घे बाई. कृष्णा म्हणते, तुम्ही काळजी करू नका बाळजाबाई, आता फक्त 11 दिवसच उरलेत. तर इकडे समर त्याच्या आईला म्हणत असतो, आई असा कोणता पुरावा आपण कृष्णाला दाखवावा म्हणजे तिचा आपल्यावर विश्वास बसेल. तर इकडे दुष्यंत लॅपटॉपवरती न्यूज बघत असतो. न्यूजमध्ये त्याला कृष्णा आणि समर दिसतात. दुष्यंत म्हणतो, कृष्णा हा माणूस कोण आहे. परवा पण तुला घरी सोडायला आलता तेव्हा पण तू मला याच्याबद्दल काहीच सांगितलेलं नाही.